रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा जो फ्लॅट आपण दाखवतोय हा फ्लॅट खरं तर बाळकुम लोकेशनला आहे आणि बाळकुमला अशोकनगर नावाचं एक साधारणतः 5 वर्ष एक ही जुनी बिल्डिंग आहे. याच्यात हा फ्लॅट जो बघताय अनयूज अनटच असणारा फ्लॅट असेल हा. आणि याचा जो कार्पेटचा विचार केला तर 670 कार्पेट असणारा हा 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यासोबत आपल्याला एक ओपन कार पार्किंग खरं मिळणार आहे. फ्लॅट अनयूज अनटच आहे आणि तसं जर बघितलं तर तुम्ही हा जुन्या पद्धतीचा फ्लॅट आहे आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट हा तुम्हाला नक्की मिळणार आहे. आणि जर तुम्ही फ्लॅटचा हॉल बघितला त्याच्यात जागा बाकी तुम्हाला तशी नक्कीच मोठी ह्याच्यात मिळून जाते. आपण बाहेर जायचा विचार जर केला तर बाहेर जाताना इथे जर बघितलं तर ईस्टला आहे, आतमध्ये येते वेस्ट आहे. आणि जर तुम्ही बघितलं त्या साईडला 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट आणि 7च माळ्याची खरं बिल्डिंग असणार आहे. जास्त हाय राईज बिल्डिंग ही नसणार आहे. घराच्या आतमध्ये ज्यावेळेला आपण एंट्री करू त्यावेळेला तुम्हाला जाणवेल की बाबा याचा हॉल खरोखर चांगला पद्धतशीर मोठा नक्की मिळणार आहे. फिनिश करून आपल्याला फ्लॅट मिळणार आहे नाही असं नाही आहे. नंतर जर तुम्ही इकडे आला तर इकडं तुमचं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं जसं ग्राउंड वगैरे आहे किंवा तुमची जरी गाडी वगैरे जर लागली तर तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की दिसेल. खरं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या ॲम्युनिटीज पण इथं असणार आहे. 5,000 रुपयाचा मेंटेनन्स प्लस असणार आहे. पार्किंग मात्र आपल्याला ओपनच मिळणार आहे, पोडियम कव्हर्ड कार पार्किंग नसणार आहे. नंतर आपण पुढे आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन आहे, जिथे ह्या साईडला पण जागा आहे, ह्या साईडला प्लॅटफॉर्म आहे आणि इथं जर तुम्ही बघितलं तर गॅसची पाईपलाईन ऑलरेडी तुम्हाला इथं लागलेली दिसणार आहे. म्हणजे त्या पद्धतीनं जर बघितलं तर इथं फ्रीजला पण जागा उपलब्ध असणार आहे. खरं तर याच्यात नंतर कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इकडे मिळतं, मात्र हे इंडियनच्या पद्धतीचं आहे. आणि जर पुढे आलात तर इथे तुम्हाला खूप मोठी अशी ड्राय बाल्कनी आहे, जिथे तुमची वॉशिंग मशीन आणि कपडे सुकवायचं कार्यक्रम तुम्हाला इकडे ह्या साईडला नक्की चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो. जर कमी बजेटला कोणी घर बघते, बाळकुम लोकेशनलाच घर बघते, तर त्या मंडळींसाठी एक सुंदर आणि चांगलं हे घर नक्की असू शकतं. पुढे आपण आल्यानंतर बघितलं तर ह्या साईडला एक बेडरूम आहे. ह्या बेडरूमची साईज पण जर बघितली तर सुंदर आणि चांगली नक्की तुम्हाला जाणवेल. आणि इकडनं जर बघितलं असा मोकळा व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतो. नंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इथे पण एक चांगल्या पद्धतीचं कपाट तुम्ही बनवून ठेवू शकता, जेणेकरून तुमचं सगळं सामान इकडं स्टोरेज बनवू शकता. पुढे जर आपण आलो तर पुढे आल्यानंतर इकडे एक शेवटचा बेडरूम असणार आहे. शेवटच्या बेडरूमला जायच्या अगोदर तुम्हाला इथे इमिडिएटली एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडनं मिळून जातं. फ्लॅट स्वच्छता करण्याची गरज आहे, पेंटिंग करण्याची गरज आहे, पण आता ते कसं आहे ज्यावेळेला कोणी घेईल त्यावेळेला फिनिश करून आपल्याला मिळेल. इथे आपण आल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला बेडरूमला परत इकडे पण असा ओपन व्ह्यू, जो ओपन पार्किंगच्या गाड्या लागतात तिकडं तुम्हाला मिळतो. हायर फ्लोअर नाही, लोअर फ्लोअरला फ्लॅट असणार आहे. आणि नंतर जर तुम्ही इथे आलात तर इथे पण एक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खरं खिडकी दिलेली गेली असणार आहे. आणि इथे आलात तरी तर परत मोठं कपाट तुम्हाला लावण्यासाठी एक चांगली जागा आहे. बेडरूमची साईज बाकी खूप मोठी आणि प्रशस्त नक्की, कारण 7च माळ्याची बिल्डिंग आहे, तर तुम्हाला कार्पेट वाईज घर मोठं नक्की जाणवतं. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आपल्याला एक ओपन कार पार्किंग सहित हा फ्लॅट मिळणार आहे. याची किंमत ऑल इन्क्लुझिव्ह इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट आणि पार्किंग सगळं धरून 1,12,00,000 रुपये कोटिंग आहे. त्याच्यात अजून थोडंफार कमी होणार आहे, म्हणजे त्याचा खूप मोठा फरक नसणार आहे, पण 1,12,00,000 अजून थोडं कमी करण्याचा प्रयत्न आपण नक्की करू. जर कोणी ठाणा स्टेशनपासून 5 किलोमीटर अंतरावरती अशा चांगल्या कॉम्प्लेक्समध्ये लोअर फ्लोअरला कोणी फ्लॅट बघत असेल, ईस्ट वेस्ट कोणी फ्लॅट बघत असतील, मोठी जागेचा फ्लॅट कोणी बघत असतील, अनयूज अनटच फ्लॅट कोणी बघत असेल, तर हा एक आपल्याकडे पर्याय उपलब्ध असणार आहे. कमी करायचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो. सब्जेक्ट टू पेमेंट आपलं कसं आहे, तुम्ही बिल्डिंगला OC, CC ते सगळं झालेलं असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोनचा जरी प्रस्ताव दिला तरी ते लोनही तुमचं होऊन जाईल. त्याच्याबद्दलही काळजी करण्यासारखा विषय नक्कीच नाही. अशाच पद्धतीने नव्या जुन्याने वेगळं घर आपण रोज दाखवण्याचा कार्यक्रम करतो, जेणेकरून लोकांकडनं आपल्याकडनं काहीतरी गोष्टी जात राहाव्यात आणि लोकांनी त्या बघाव्यात आणि त्यांना त्याच्यातल्या काही गोष्टी आवडतील, त्याच्यानंतर ते फोन करतील. जर तर मधला विषय आहे, असं काही जबरदस्ती नाही आहे की कोणी आलंच पाहिजे, घेतलंच पाहिजे, केलंच पाहिजे. माझं काम मला करू द्या, मी माझं काम करतोय. जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला ते व्ह्यू करा, जेणेकरून आम्ही तुमच्या पुढे रोज येत राहू. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.